नामदेवरायांच्या धर्मपत्नी राजाई माता. आणि नामदेवराय 24 तास मंदिरामध्ये भजन चालू, घराकडे अजिबात लक्ष नाही. आणि सगळा संसार हँडल करण्याची ताकद राजाई मातेमध्ये होती. एक सांगतो, दोघातलं एक कोणीतरी व्यवहार ज्ञानामध्ये हुशार पाहिजे तर ते संसार टिकत असतो. दोन्ही येडे म्हणले पटांगणच. हा, पती किंवा पत्नी दोन्हीतले हुशार पाहिजे. शक्यतो ह्यात हुशार असते तर हा हिशोबाच्या बाबतीमध्ये. आणि शेतकऱ्याची बायको तर साक्षात लक्ष्मी. खरं सांगतो, शेतकऱ्याच्या बायकोला राग नाही, लोभ नाही, मानाची अपेक्षा नाही. नवरा बायकोची कधी भांडणं होत नाही. चुकून झाली नवऱ्याने ठोका द्या, फुसफुस करते, रुसून जाती, काम कराय परत माघारी येते. शेजारी म्हणजे 2 महिने येणार नव्हते, 2 तासात कसं काय आली म्हणजे त्यांचं ऐकून काय मग काय दुधाचं शेताचं नुकसान करायचं. मग मर सुट्टत नाही, बोलल्याशिवाय तर राहत नाही. आधीच कायला व्हाय व्हाय करायचं हे असं. या शेतकऱ्याचं लय मोकळं टाकलं. हसत येतं, रडत येतं, भांडत येतं, मिटून घेत येतं, जुडीने मोटरसायकलवर कीर्तनाला येत येतं. हा, शेतकऱ्याची बायको सुद्धा शेतकऱ्याला कणाकण बोलते, पण जेवायच्या टायमिंगला म्हणते चला की जेवून घ्या. मी असं प्रेम पाहिजे, ती भांडणं झाली पाहिजे आणि परत मिटवता बी आली पाहिजे, तर त्याच्यात आनंद भेटल. आणि स्त्री म्हणजे साक्षात लक्ष्मीचं स्वरूप आहे. महिलांवर टीका करण्याचा कोणाचाच अधिकार नाही. आमच्यातले काय काय महाराज मंडळी म्हणतात की एखादी गोष्ट जर सांगितली ती गोष्ट महिलांच्या पोटामध्ये राहत नाही, लगेच दुसऱ्याला सांगून टाकतात. नीट ऐका, अख्खं जग म्हणतं की महिलांच्या पोटामध्ये काहीच राहत नाही, पण मी म्हणतो अख्ख्या जगाला अगोदर महिलांच्याच पोटात राहावं लागलं, मग जन्माला यावं लागलं. वाजवा टाळ्या जरा जोरात. हा ना, तुमची काय तुम्हाला भाज्यात झाला आहे का काय जरा थोडं. हा, प्रसन्न मस्त जरा. आणि हे बहीण भावाचं प्रेम आहे मायबाप आजच्या अभंगातून. आणि स्त्री शक्तीची ताकद. एक वाक्य सांगतो, शेतकऱ्याचा 80% प्रपंच शेतकऱ्याची बायकोच हँडल करते. आपल्या जी कडक टोप्यानं आपण 5-5 तास सकाळी गावात जी गप्पा हाणतोय ना, महिलांच्या जीवावर आहेत मायबाप. त्याच्यामुळे स्त्री शक्तीला सामान्य समजू नका. त्याच्यामुळे सरकारने सुद्धा त्यांना पगार सुरू केला आहे. दीड घ्या पण शांत व्हा. लाडकी बहीण. आता हप्ता लेट झालाय तर पार मरायला लागले ते काय काय. हप्ता करून सप्ताह सुद्धा त्यांच्या ध्यानात नाही. मलाच काय काय फोन करतात, माऊली पुढचा हप्ता मला दम काढणार. त्यांचा तर मेळ बसून दे की. त्यांची बी इतकी आले ते त्यांनाच कळाना कोणाला बसवा कोणाला रसवाव. जे आले ते त्यांना कळाना कसं काय आलो, आणि पाडणाऱ्यांना कळाना 40 वर्ष नाही पडलो, पण आता कसं काय पडलो. ह्या लाडक्या बहिणीने काय कमी उलता पालत केली का महाराष्ट्राची. लाडकी बहीण लाडका दाजी मेला कागद वागू वागू जशी तू ते घरी जा. त्याला वाटत तेवढंच प्यायला होत्या ना आपल्याला. दीड तुला कुठं महिन्याला पुरत असतात का रे. तुझं वनडेचं टार्गेट आहे, बैठकीला बसले तेवढं. मित्रमंडळी तर तेवढे वाईट विचाराचे तो कमविले ते सुधरून देतात का तुला. की जमीन इकल्याशिवाय ती दाजीला गप मरून देणार नाही ती. विडालं. आणि बहीण ही लाडकीच असते. बहीण किती लाडकी असते भावाला विचारा. आणि इतकं प्रेम बहिणीचं तर बघा तुम्ही, भावाविषयी नावच काढू नका. संसार बघा किती चिकाटीने करतात. संसार करताना त्याला तर पैसे काढतात, मिठातलं काढतात, जिरीतलं काढतात, मोहरीतलं काढतात, नवऱ्याच्या खिशातलं काढतात, पैसे काढतात, गल्ला गोळा करतात, माहेरला जातात, साडी घेताना का गावाला सांगतात माझ्या भावानं घेतली. घेईन ग घेईन ना. त्याला विड्या वडाय मिळाला तुम्हाला साड्या घ्या मोकळा का तेव्हा. तीच बोंबलत भिरते दुसऱ्याचं ताकडं तुकडं वडतंय पाराव बसून, तुम्हाला साड्या घ्या मोकळं का ती. रांग जाताना सांगत येतात खायचं एकाचं गायचं एकाचं, वरून मालकाला साडी दाखवते भावाने घेतली, आणि तो बी म्हणतो छान आहे यार तुझाच माल आहे. कपडे धुतानी नोटा कुठं गायब होत्या तर हे जरा बघत जा. आणि बहीण भावाचं प्रेम हे मुक्ताबाईने ज्ञानोबाने जगाला शिकवलंय. विडालं. त्याच्यामुळं राजाई माता अत्यंत हुशार श्रीमंत घरची कन्या होती. आणि नामदेवरांच्या घरी खायलाच काय नव्हतं, पण कधी बोलून दाखव. लोभ नाही ह्या जेव्हा सांगतो बरं का, लोभ आणताना हे म्हणा, लोभ नाही संतांना. नामदेवरायांचं तर घराकडे अजिबात लक्ष नाही. अहो घराकडे काय त्यांचं त्यांच्या देहाकडेच लक्ष नाही. बघता इसे जाना जे देह उदास गेले आशा पास निवारोनी. त्यांची अवस्था कशी. आठवची नाही आठवची नाही आठवची नाही.
बसणारे म्हणते का धावते ते बाई एकमेकाच्या अंगावर. आमची काय डोकी चक्रम झाले तर का काय धावायला, ह्याला लय घासावी लागते भाऊ, इतकं सोपं नाही. गायन वादन जिंदगी गेली काय कांचा सहा लागा नाही. गुरुजी सुद्धा बऱ्याच शिष्यांना कटाळले ते, तुझ्या नादाने माझं विसरलं बाळा, पण तू नाही शिकला रे. तू अजून 2-4 महिने माझ्याकडे क्लासला यायची तर मी येडा होईल. तो पकवाचं धुंपानं फोडलं, टाळात बोट गवून घेतली, येण्याच्या पट्ट्या उपासल्या. तू फक्त एकाच कामाचा आहे, वदनी कवळ घेता नाम घ्यास रे हरीचे. तेरे बस के बात नाही एवढं निकलो चलो. बऱ्याच गुरुजीने शिष्य हकलून दिले. त्याच्यामुळं गायन वादन हे रक्तात असावं लागतं. विडल नामदेवरांचं घराकडे लक्षच नाही. अहो घराकडे काय, त्यांचं देहाकडेच लक्ष नाही. असो आईसा कोठे आठवची नाही. आणि तेच खरे साधू ज्ञानोबऱ्या सांगतात, मी माझी आठवण विसरले जयाचे अंतकरण, पारता तो संन्याशी जाणं निरंतर. अखंड भजन चालू. घरात एक दिवस असा उजडला की खायला धान्याचा कण राहिला नाही. शेजारीने आली गप्पा माराय राजा मातेसोबत, बरं का, नीट आहे का. आणि शेजारणीच्या मालकाचं नाव होतं परिसा भागवत. त्या परिसा भागवताला रुक्मिणी मातेनं परीस दिला होता. लोखंडाला लावलं की सोनं होते. ती परिसा भागवतला दिलता. आणि त्याची मंडळी आली हिच्या संग गप्पा हाणायला. आणि बोलता बोलता गप्पा सुरू झाल्या. म्हणले कसं काय चालू, म्हणले काय तो वाटोळं झालं, म्हणले खायलाच काय नाही. मग परिसा भागवतची मंडळी म्हणली माझ्याकडे परीस आहे, म्हणले 1 तासभर तुझ्याकडे देते. आणि घरात जेवढ्या लोखंडाच्या वस्तू टाक सोनं करून ओके होईल. हे शेजारीने असे पाहिजे. हा नाही तर एका धर्माचं नाव आहे बघा, शेजार धर्म. सगळ्यात भयानक धर्म आहे ह्यो. लय डेंजर माय. शेजाऱ्याला शेजाऱ्याची प्रगती खपतच नाही. पण मला एक कळत नाही, शेजारी मोठा झाला म्हणजे आपण मोठा झालो, आपलं वजन वाढलं, ही मानसिकता ठेवा ना. आपल्याला नाही बंगला बांधता होत, शेजाऱ्याने बांधलाय, त्याच्या बंगल्यात जाऊन येशीत बसायचं, 2-4 कप चहा त्याचाच प्यायचा आणि गप्पा बांधून यायचं. पण येडेवानी करू नको ना. झळाझळीच लय वाढली हो. मी तर म्हणतो पटांगणात निवांत माळाव एकटं घर असावं जर वाईट शेजारी असतील तर. नाही तर शेजार धर्माचा. नवरा बायकोची भांडणं लागली तर शेजारी असा असावं की ते मिटवणारी असावं, पिटवणारी नसावं. नाही तर नात मारा शेजारी सांगतात बघा, या शेजारणीनं बरं नाही केलं ग मला पंढरीला नेलं ग बया, मला पंढरीला नेलं ग बया. या शेजारीनं बरं नाही केलं ग बया, मला पंढरीला नेलं ग बया, पंढरीला नेलं ग बया, मला पंढरीला नेलं ग बया. ह्याला बारुडाचा झटका म्हणतात. हो, लोकाला शास्त्रण वेदांत कळाना, लोक कीर्तनाला येईनाच. नाथ महाराज म्हणले ह्यांना जरा मसाला पाहिजे जरा. 9 ते 11 कीर्तन, 11च्या पुढे माणसं थांबवायची म्हणजे झोपीच्या टायमिंग मध्ये मग बारुडाची निर्मिती केली. हा, पण भावावर जे आरूढ होतं त्याला भारूड म्हणतात.
हा फक्त पत्रावळी लक्षात ठेवू नका, त्याच्यात जे वाढले ते लक्षात घ्या. नुसतं रूपक लक्षात घेऊ नका, भारुडातला गाभा लक्षात घ्या. विडवलं शेजारीन कोणती? सद्बुद्धी आणि दुर्बुद्धी ही शेजारीने. आणि सद्बुद्धीनं दुर्बुद्धीला पंढरपूरला नेलं आणि मग दुर्बुद्धी म्हणते बरं नाही केलं ग बया. हे असे शेजारी नसावा. परिसा भागवची मंडळी आली गप्पा हा हे तर आपला विषय चालला. नामदेवरांच्या मंडळी कस काय वाटोळ झाले म्हणजे मग देते परेस, दिला परेस. घरात जेवढ्या लोखंडाच्या वस्तू टाकल्या सोन्याच्या करून घरात चमकायला लागलं. नामदेवराज संध्याकाळी आले भजन करत करत, घरात एंट्री केली, सगळं पिवळंच घर दिसायला लागलं. म्हणलं काय करायचं बघ. तवर तर शेजारीने आली, राजाई तेवढा परेस दि ग. आता काय द्यायचं तिने सांगितलं. हो का असं असं घडलंय बाई, आवाज थोडा देव मॉनिटरला. आमच्या मालकाने फेकून दिला. ती म्हणली तुझं झालं तुझ्या मालकाने, पण माझा मालक मला फेकून दिला आता. कारण त्याला न विचारता मी तुला परीस दिलता माझ्या रिस्कवर. आणि ह्यांचं बऱ्याच वेळेस तसंच होतं बरं का, बायातच रिस्क घेत त्या, पण थोडं मापातच रिस्क घेत जा. 1000-500तच खेळत जा. लय लाखाकडे गेल्या परत अंगलोटी येईन एखाद्या वेळेस. आपल्या रेंज बघून आपण मग असं व्यवहार करायचं चोरून मालकाला. तवर तर परिसा भागवताला कळालं बुवा. 4-5 कार्यकर्ते घेऊन दोतराचा माझा परीस मला नामदेव बस परीस काय करतो, माणसाचा देह मिळाला भजन कर. आता त्यांच्या लेवलची भाषा. तसलं सांगू नका परीस. अरे तुला किती पाहिजे, किती पाहिजे म्हणजे माझा एकच होता आणि तुमच्याकडे असे किती पाहिजे तितके देतो. चल नामदेवराय, परिसा भागवत, त्याची मंडळी, ह्यांचं घरदार, परत बाकीची गँग पंढरपुरातली. असल्या घटना घडल्यावर लोकांना काय हा फक्त मॅटर काय झाला पाहिजे, भांडवल गवलं पाहिजे, व्हाय व्हाय करा ह्यांना. फक्त गपच मारणार नाही. अनंत वाचाळ बरळ ती बरळ. हा ते मॅटर थोडाच असतो, पण व्हाय व्हाय करणारे जितकी नमुने असतात. हा येत बरं असलं की गावभर करून सांग तुला कळलं का. कळायला काय झालंच नव्हतं तर कळलं का माझी. लय नमुन्यात म्हणा. आम्हाला सुद्धा तसली मंडळी भेटतात. काही बोल एक मला कीर्तन करताना धोतर का घालता, मग काय बरोबर करू का. तू तर झालाय उघडा, आम्ही थोडाफार धर्म जपते जप नाही काय हे प्रश्न करतात. एक मला जेवताना ताटाच्या कडेने पाणी का फिरवता, म्हणलं मुगे आत येऊन नाही म्हणून. आता जसंच तसंच वागवलं. एक मला हरिपाठात काय तुझ्या आजीचं चरित्र हरिपाठात काय पुण्य, दुसरं काय येतं. एकदा माझा कीर्तना विषय झाला. जसं पेरल तसं जोगवतं त्याला माऊलीची ओवी दिली. जे क्षेत्री जे पेरी जे ते वाचून यांना नौपजे पाहिजे त्याचे देखील दर्पण आधारे. आरशात बघाल तीच दिसतं, जमनीत पेरल ते चुकवते. काय चुकलं माझं, ते कीर्तन संपलं मला भेटला महाराज लई चुकलं. हा म्हणलं एखादा शब्द गेला काय झालं काय. मला पेरल तसं उगवतच नाही. म्हणलं कसं काय. मला शेंगदाणा पेरल त्याला टरफल कुठून येतो. भुईमुगाचे शेंग माहिती ना, आज शेंगदाणावर त्याला फलकट आहे टरफल. मी मला आलाय सांग डायरेक्ट शेंगदाणाला पाहिजे, टरफलाचं काय समज मला हलून ना उत्तर द्या. म्हणलं उत्तर देतो पण फुकट नाही. मग चहा प्यायला घरी न्या. चहा प्यायला घरी नेलं. मी त्याला सांगितलं मला फक्त चहा ना. ते मला आणतो त्यांना असा कप्पा चहा ना मला धरा. म्हणलं फक्त चहा. ते मला चहाच्या बिस्किटानं बिस्किटाचा जाळ कर, कप बी नको नुसता चहा. मला कपाशिवाय चहा कसा येईल म्हणलं, टरफल्याच्या शेंगदाणा कसा येईल. तुमच्या कुठं ना आधी लागा. तुला आधी कळत नव्हतं का आम्ही रोज 2 गाव फिरतो, 7-8 जिल्हे वाट लावतो, म्हणजे तू आम्हाला मूर्ख समजला का काय बाळा. ही माणसं कशी आनंद वाचाळ बरळती बर आनंद वाचाळ बरळती बर ती बरळ. अवी लोक कोणाला आम्हाला बी नीट बोलत नाहीत. महाराज लोकांना नाही, पुढाऱ्यांना नाही, समाजसेवकाला नाही. समाज आहे हो, तुम्ही किती चांगलं जागा लोक नावच ठेवणार. आणि मी म्हणतो तसली सुद्धा नमुने पाहिजेत. निंदा करणारे टीका करणारे सुद्धा पाहिजेत. कारण निंदा उशिकी होते जो जिंदा होते. जिवंत माणसाचीच निंदा आहे. मेलेल्या माणसाला कोण चर्चाच घेतो. आपल्या मागे जर आपलं नाव निघत असेल तर समजा आता आपण रेंजमध्ये आलो. आणि मी तर म्हणतो 2 तरी माणसं आपल्यावर जळले पाहिजे. तो कमीत कमी आयुष्यात एवढी तरी प्रगती करा की 2 तरी माणसं मनापासून कडकडून जळावेत. एवढं तरी स्वतःचं विश्व निर्माण करा. त्यांचा लोड घ्यायचा नाही. आता रायपुरे साहेबांनी एवढा चांगल्या तालुक्या जिल्ह्याच्या सप्त्याला लाजेला असं एकट्याने पावर लावून सप्ताह केला, तरी काही कंचन
डोक्यात असं असन सत्ता केलाय पण मग कशामुळं केला असं. अरे करू नको पण जळू नको ना. तुझ्या दानत नाही, धमक नाही, हिम्मत नाही. ज्यांच्यात आहे त्यांना नावं तरी ठेवू नका. विठ्ठल पंढरपुरात चर्चा. नामदेवरांच्या महागो गावातली मंडळी तीन परीसा भागवत. माझा परीस मला पाहिजे, चल देतो. चंद्रभागेच्या वाळवंटात गेले, आवाज देतो. एक खडा, एक जणाच्या कमराला नाचकान होतं. काढलं, लावलं, चम म्हणले होतंय का. म्हणले दुसरा घेतला, दुसऱ्या वस्तूला, दुसऱ्याचं सोलं, तिसऱ्याचं सोलं. मग लक्षात आलं परीसा भागवताच्या डोळ्यातून पाणी आलं. नामदेवरायांचं दर्शन घेतलं आणि सांगितलं, महाराज तुमच्या हातात जे खडे आहेत ते खरे परीस नाहीत. तुमच्या परशाने चंद्रभागाचे खडे सुद्धा परीस होतात. नामदेवराया तुम्हीच माझ्यासाठी सगळ्यात मोठा परीस आहे. ह्या परसाला काय जाळायचंय. तुमच्या परशानं परीस होत आहे. काय तुमचा अधिकार आहे. त्या परीसा भागवताला संत पदाला प्राप्त करून नेला. आजही नामदेवरांच्या गात्यामध्ये परीसा भागवताचे अभंग आहेत. 108 संतांपैकी त्यांना मानाचा दर्जा आहे. ज्याला संसाराची सोन्याची अपेक्षा होती त्यांचाही मोह दूर केला आणि स्वतःला सुद्धा मोह नाही. हात लावीन तिथं सोनं करीन असं माणसं म्हणतात, पण हात लावीन त्याला परीस करण्याची ताकद नामदेवरांमध्ये आहे. पण एक सुद्धा खडा घरी आणला नाही. लोभ आणता नो हे मना, हे मुक्ताबाईचे वचन आहे की संतांना लोभच नाही. विडवलं